नमस्कार, आलिशा किचन्स रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पावभाजी। त्यासाठी घेतलेले साहित्य: टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे, शिमला मिरची, फ्लावर, मटर, बीट, गरम मसाला, किचन किंग मसाला आणि मिसळ मसाला, पावभाजी मसाला मिक्स घेतलाय, लाल तिखट, हळद, मीठ, कांदा। तर चला कसं करायचं आहे ते झटकन बघूया। कुकर घेतलेला आहे आपण आणि ज्या सगळ्या भाज्या घेतल्या होत्या पावभाजी करण्यासाठी त्या घेतलेल्या आहेत आणि पाणी टाकले भाज्या शिजण्यापुरतं। आता आपण हे कुकरला शिजवून घेऊया। अशा प्रकारे आपण या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत। आता आपण या बारीक करून घेऊया। हे बघा, मगाशी आपण या भाज्या उकडून घेतल्या होत्या त्या अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे। कढई गरम करत ठेवली होती पावभाजी करण्यासाठी। आता आपण तेल टाकूया। तेल चांगलं गरम झालंय। आता आपण जिरं टाकूया। कांदा बारीक चिरून घेतलेलं ते टाकलंय। आता हे चांगलं परतायचं। चांगला परतून घेतलाय। आता आपण आलं लसूण पेस्ट टाकूया। चांगलं परतून घेतलेलं आहे। आता आपण टोमॅटो टाकूया। हे पण चांगलं परतून घ्यायचं आहे। टोमॅटोचा कलर चेंज होईपर्यंत वाफेवर शिजवून घ्यायचं। इथे हे तर पावभाजी करते, साईडला मी फालुदा पण करायला घेतले, घरी बनवायला घेतले। भाची आली माझी आज, त्यासाठी फालुदा स्पेशल करते। टोमॅटो चांगला असं परतून घेतलेला आहे कलर चेंज होईपर्यंत। आता आपण यात शिमला मिरची टाकूया। ही पण चांगली परतून घ्यायची। चांगलं परतून घेतलेलं आहे। आता आपण हळद टाकूया, लाल तिखट आणि गरम मसाला, किचन किंग मसाला आणि पावभाजी मसाला घेतलेला ते टाकूया। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। मसाले आपण चांगले परतून घेतलेले आहेत। आता आपण कोथिंबीर टाकूया। हे आपण चांगलं परतून घेतलेलं आहे। आता आपण जे स्मॅश केलेल्या भाज्या होत्या त्या टाकायच्या आहेत। चवीनुसार मीठ टाकूया आपण। झटपट पटापट असं मस्त शिजवून घ्यायचं। आपण वरून कस्तुरी मेथी टाकूया, ह्याने टेस्ट आणि छान येते। असं बटर लावून घेते पावाला आणि हे गरम करून घ्यायचंय। असं बटर लावून मस्त भाजून घ्यायचंय पाव। अशा प्रकारे पावभाजी केली आहे, तर कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा। अशा प्रकारे पावभाजी केली आहे, तर कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा।